काकू, मला एक सांगाल, म्हणजे मला तिथे बोलवण्याचा निर्णय तुमचा आहे की नाही, म्हणजे काय आहे ना की माझं तिथे येणं काही जणांना नाही आवडणार. आणि मग कसं आहे ना काकू की सुलेखा, आमच्या घरातले सगळे निर्णय आम्ही मिळूनच घेतो आणि तो निर्णय शास्त्री कुटुंबाचा असतो. तुम्ही इतक्या प्रेमाने मला बोलवलं, लक्षात ठेवून बोलवलं. नक्की येईन मी. ठेवू आता? हो हो. जशा तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तशा मीही बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवल्यात. वेळ तुम्ही शोधले, आता काळ मला आणू दे. बोल. पिहू कशी आहे? बरी आहे, झोपली आहे. अजून 8 वाजत आलेत. तनिष्का, वाटलं होतं तिला उठवावंसं, पण तिच्या चेहऱ्यावरचं गोड हसू आणि शांतता पाहिली आणि वाटलं झोपू द्यावं. बऱ्याच दिवसांनी अशी शांत झोपली असेल असं वाटतं. शिवाय काल आमच्या खूप गप्पाही झाल्या. आता पुढे काय करायचं आईचं यावर, बरोबर? नाही, आपण सगळे एकत्र असतानाची आई आणि आताची तशीच आहे अजून. पियूवर जीवापाड प्रेम करणारी, तिला कोणा परक्याच्या हातात न पडू देण्यासाठी धडपडणारे. खरं तर तू माझे आभार मानायला पाहिजेस, कारण मी तिला तुझ्याकडे राहण्याची परमिशन दिली म्हणून हे सगळं झालंय. तनिष्का, तुला असं नाही वाटत तुझ्यातली वकील तुझ्यातल्या आईसमोर हरली? नाही, मला माहित नव्हतं तनिष्का, आई म्हणून मिळालेल्या विजयाच्या आनंदापेक्षा तुझ्यातल्या वकिलाची हार तुला जास्त सलत असेल. कदाचित असेलही, माहित नाही. आपल्याला हवं त्या मार्गाने जिंकायची सवय असलेला माणूस हरायला लागला की त्याचं जे होतं तेच तुझं झालंय तनिष्का. मग तो आपल्या हरण्यातही आपला विजय आणि श्रेय शोधायला लागतो. खरं तर माझ्यासाठी जिंकणं किंवा हरणं कधीच महत्वाचं नव्हतं, पण मला जे पियूच्या चेहऱ्यावर पाहायचं होतं ते दिसलं. अजून एक गोष्ट विचारायची होती. बोला. जर परवानगी असेल तर मी पियूला वसईला घेऊन जाऊ, शास्त्र्यांच्या वाड्यावर. कशाला? त्यांचं एक फॅमिली गेट टुगेदर आहे आणि मला आमंत्रण दिलंय म्हणून. मी बोट धरायला दिलंय, हात धरायचा प्रयत्न करू नकोस. मला तुझा हात धरण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. तसंही मला माझे हात पोळून घ्यायचे नाहीयेत.
पियू खूप डिप्रेस्ड आहे. वेगळ्या वातावरणात गेल्यामुळे कदाचित त्याच्या मनस्थितीत मला विचार करावा लागेल. मालक, त्या सोपान आजोबांचं काय करायचं? हो, कालही लावून आले होते, आजही लावून आलेत. माझी नजर चुकून कधी पळून जातात मला काय कळत नाही. आता उद्या सगळी मंडळी आली तर त्यांच्यासमोर हा तमाशा होईल ना. मी सरळ त्यांचा कुठेतरी बंदोबस्त करू काय? नको, राहू दे त्यांना इथेच, मी समजावून सांगेन. बर, तुम्ही आता काय करताय? चला झोपा ना आता. अरे, सोहळा 2 दिवसावर आला आहे, जरा यादी तपासत होतो. मला गेले 8 दिवस तुम्ही वेळेवर झोपत नाही आहात, हेच करताय. आता बस झालं, आम्ही बघून घेऊ सगळं. हा, मी आहे ना, मी सगळं केलेलं आहे व्यवस्थित. विष्णू, हा, त्या रावताला निरोप दिलास का? दिला. रावताला सांगितलं एक वेळ दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलं नाही गेली तरी चालतील, पण वसईच्या वाड्यावर आली पाहिजेत. झेंडूची फुलं, शेवंती, जास्वंदी, दुर्वा, बेल सगळं सांगितलेलं आहे. गुलाब 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 पण सांगितलेली आहे. उद्यापासून वाडा सजवायला घेतोय, काळजी करू नका. आणि फडके गुरुजींना निरोप दिला? फडके गुरुजींची तब्येत जरा बिघडली. श्रीराम, म्हणून ते आपल्या मुलाला पाठवतायत. तोच पूजा सांगणार आहे. पूजेसाठी लागणारे सगळे सामानाला धुवून फुवून मी लख करून ठेवलेली आहे. तुमच्या समया म्हणू नका, लामणदिवे म्हणू नका, निरंजन म्हणू नका, सगळी लखलखीत करून ठेवलेली आहे. आपला गणपती तो सुद्धा लखलखीत करून ठेवलेला आहे. आता राहिलं काय तुमचं ते वाण सामानाचं. ते वाण सामानाला यादी देऊन आलेलो आहे, पण तो म्हणाला मी उद्या पाठवतो. उद्या जर त्याने नाही पाठवलं तर मी स्वतः जाऊन आणीन, काळजी करू नका. बर, आणखीन खोल्या झाडून पुसून स्वच्छ केल्या? सगळ्या खोल्या झाडून पुसून स्वच्छ केल्या आहेत, चादरी धुवून ठेवल्या आहेत, गाद्या व्यवस्थित घातल्या आहेत. एवढंच काय, झोपाळ्याला तेल सुद्धा घातलेलं आहे. तुम्ही कशाचीही काळजी करू नका. आणि त्यातूनही काय राहिलंच तर आता परवा येणारच आहेत ना सगळे, आम्ही बघून घेऊ. तुम्ही कशाला काळजी करताय? चला झोपा आता, चला. विष्णू, मुंबईहून ही मंडळी येणार आहेत, त्यांना कुठलंही काम करायला लागू नये. सोहळा हे निमित्त आहे, त्या निमित्तानं इथे त्यांना विरंगुळा व्हावा हीच अपेक्षा आहे माझी. ते आल्यावर तुमचं ऐकणार आहेत आणि काही सुद्धा करणार नाहीत. चला झोपा, चला. तू आराम कर, तू दमला असशील, मी झोपतो थोड्या वेळाने. बर, तुम्ही दूध घेतलं, गोळ्या घेतला? हो, ये. मी जाऊ झोपायला? परत यायला नको ना मी? जा जा, जाऊ झोपा पटकन. बघ तिकडेच कानाकोपऱ्यात कुठेतरी सापडेल. हो, अहो मी बघते ना, शोधते आणि सापडेल. तुम्ही एवढे अस्वस्थ होऊ नका. आणि हे बघ, हा, अहो जरा आधीला फोन करा, त्याला म्हणावं की तुझ्याकडे आहे का ती गुलाबी छोटी पिशवी भेट द्यायच्या वस्तूंची. गोंधळ चाललाय सगळा. आज शुभ्रा असायला हवी होती इथे, म्हणजे सगळं काही व्यवस्थित सापडलं असतं आपल्याला. म्हणजे काय? म्हणजे मला काही नीट जमत नाहीये. अगं असं म्हटलं का मी? तुमचा सूर तसाच होता. कसला सूर? काही वाटेल ते बोलतेस तू. भांडू नका, भांडू नका. काय लहान मुलासारखे भांडताय? आम्ही भांडत नाही आहोत, आमची चर्चाच आहे. दादा, मी ऐकतेय सगळं. हा, शुभ्रा पुढे गेली म्हणून बिचारी वहिनी सगळं हे करते आपलं, तर तू आपला तिलाच बोल. काय बोललो मी? तिला फक्त एवढंच म्हटलं. मला ऐकायचंच नाहीये ना वंश. अहो जाऊ दे, आपलं आमच्यातलं चाललंय, मिटेल ते. तुम्ही नका मध्ये पडू. वा, छान. आता मी तुझी बाजू घेऊन बोलते तर तू आपली मलाच बोलवा. छान, चांगलंय.
अहो नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचं जाऊ दे वहिनी जाऊ दे. तुमच्या दोघांमधला आहे तुम्हीच मिटवा. मी नाहीतरी तुमच्यातली नाहीच आहे ना, मला बोलायचंच नाही. अरे देवा वंश तुम्ही एवढ्याच केवढं करताय? नाही घेणार तुझी बाजू यापुढे आता नाही घेणार. दादा हा तू बोल आपलं माणूस म्हणायचं. आणि मग मी काय बोलले? काय तुम्ही असं म्हणताय? मी तुम्हाला कधी आपलं मानलं नाही. अरे जरा गप्प बसा. शांत राहा. भांडताय कसलं तुम्ही मला कळत नाहीये. आता मी मला एवढंच म्हणायचंय की आपण कशासाठी तिकडे चाललो त्याचं भान ठेवा. हो कुसुम बोल तू आपलं मलाच बोल. अगं काय बोललो काय तुला तू ओरडलो का मी असं काय बोललो तुला नाही सांग. वहिनी म्हणाली ते बरोबर आहे. काय बरोबर आहे? बघ सूर बघ तुझा सूर बघ. कुसुम वंश हे बघ मला ना उगाच नसत्या गोष्टीवर वाद नकोय. मी शांत आहे मला शांत राहू द्या. असं करा तुम्हीच जा मला यायचंच नाहीये. हे बघ आता ही काय लहानच आहे तू आता असे फुगून बसायला. हो आहे मी लहान. घ्या आता हिला कोण समजवणार मला सांग. या फंक्शन तिकडे नको आहे. जरा शांत राहा. तुला काही समजतं की नाही काही? थांबा ना. भांडताय काय लहान मुलांसारखे? हिला सांग काय ते. अहो आपण तिथे कशासाठी निघालो त्याचं जरा भान ठेवा. काय चाललंय का आपलं मला कळत नाही. आपण आपले 4 वर्षाच्या मुलं भांडतोय सगळे. हे सगळं हिच्यामुळे झालं. मी लहानपणापासून हा माझंच नाव घेतो नेहमी. अरे तसं नाही मला तू आल्यावर भांडून नाही की तू. तुला वाड्यावरून आमंत्रण आलंय? हो. काय ठरवलंस? आता सगळं ठरवायची सुरुवात करायची. काय उपयोग? म्हणजे पंखात बळ नसताना पक्षांनी गगनभरारी मारण्याची स्वप्न पाहू नयेत. स्वप्न पाहिली तरच पुढे काहीतरी घडू शकतं. अस्तित्वात न येणाऱ्या स्वप्नांना भ्रम म्हणतात. आणि आता तर काहीच उपयोग नाहीये. कारण तुझ्यातली शक्ती संपली आहे. आणि शक्ती नसताना तू काहीही करू शकत नाहीस. मला काही करायला सुपर नॅचरल पॉवरची गरज नाही. मी त्याशिवाय बरंच काही करू शकते. बरं का आदिनाथ पंत, शुभ्रानी आल्या आल्या स्वयंपाकघराचा ताबा घेतलेला आहे. आपल्या मुंबईतल्या घरात काय वेगळी परिस्थिती नाही आहे. सेम आवड आहे तिला स्वयंपाकाची, माणसांची सुद्धा. अरे बाबा आधी ह्याची चव कशी आहे ती विचारली शुभ्राताई. घ्या सांग बाबा. काय विष्णू तुझीही झाली का गच्छंती स्वयंपाकघरातून? गच्छंती म्हणजे अकालपट्टी. ती केव्हाच झाली आहे. अरे हो बरं आठवलं. त्यांना कसला तरी हत्तीचा दिवा हवाय. तो म्हणे आपल्या वाड्यात आहे. अहो मी मध्ये एवढा वाडा साफ केला तेव्हा मला कधी असा हत्तीचा दिवा सापडला नाही. आता कुठून आणून देऊ त्यांना तो? तुला नाहीच सापडणार. आणि शुभ्राला तोच दिवा हवा असणार. कारण पार्वती वहिनी तो दिवा लावायची. मी शोधून ठेवला आहे. चल देतो. चला 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 नाही तर माझा जीव. आजोबा आपल्याकडे तो तुला दिवा हवा आहे ना? देतो आणून. नाही म्हणजे तशी घाई नाहीये पण आणतो मी मदत करू का शोधायला? हा तुम्ही मदत करा. आधी मदत करेल, चंदू दादा मदत करेल, मी गादी टाकतो आणि शेठ सारखा झोपतो. काही नको काय मदत करायला. मला विचारलं होतं ना मीच आणून देतो. तुम्ही बघा ते चवीचं काय ते बघा. चला. कसा झाला शिरा? हे काय माहितीये ना ह्याच्यात ते एक सांगा ना लवकर. इकडे इकडे सांगतो बघ तुला. कसं आहे ना, बस ग काय चाललंय? बस ग जरा वेळ माझ्या बरोबर. ही काय झोपाळ्यावर बसायची वेळ आहे का? पण दिवसभर कामात नवऱ्यालाही विसरण्याची वेळ नाहीये ना. अहो आई काय म्हणतील? आई कुठे इकडे काय म्हणायला? निर्लज्ज आहात तुम्ही.
दिनू कुठे आहे? अजिबात बोलवू नका त्याला. गृहपाठ चालला. परीक्षा तोंडावर आली आहे. जात्याच हुशार निपजलाय. कधी कधी वाटतं परीक्षेचा अभ्यास हा औपचारिकता असल्यासारखा असतो त्याला. पण तरीही कौतुक करायला सुद्धा जाऊ नका. या मला पण बसायचंय. या ना. दिनू, गृहपाठ झाला? हो, पाडेपाठ झाले, झिडकी झाली, पाऊणकी झाली आणि सुभाषित मला सुद्धा झाल्या. शाबास. माधव दादा, मी तुला विचारीन म्हणतोय. काय विचारायचंय विचारा पंत. रात्री उशिरापर्यंत तू घरात नसतोस आणि सकाळी बघितलं तर तू असतोस. असं कसं होऊ शकतं? का नाही होऊ शकत? आमच्या बाबतीत काही होऊ शकतं. काही म्हणजे? काही म्हणजे काही. जे तुम्हाला असं वाटतं की आम्ही इथे नसतो, पण आम्ही इथेच असतो. कारण आम्हाला अदृश्य होता येतं. काय सांगतोय दादा? उगीच काय भरवताय त्याच्या मनात? माधव दादा, मला पण शिकवशील? का नाही, शिकवू ना आम्ही तुम्हालाही. पण त्याचा तुम्हाला काय उपयोग आहे? तर तू जेव्हा जेव्हा माझ्या बरोबर नसशील आणि मला तुझी जेव्हा आठवण येईल तेव्हा मी तुला भेटायला येईन. हो का? मग तुझा अभ्यास तो कसा होणार? आणि समजा तू मला भेटायला येण्यासाठी अदृश्य झालास आणि तुला परतच येता आलं नाही तर? मग पार्वती वहिनी तुला शोधत राहील. तिला किती आठवण येईल तुझी. चालेल तुला? नको. त्यापेक्षा एक काम कर, तू माझ्या बरोबरच राहा. माझा अभ्यास झाला की माझ्या बरोबर खेळायला ये. आत्ता असेल, पण पुढे भविष्यात आम्ही म्हातारे झालेलो असो. चालेल. मला खात्री आहे की तू म्हातारा होणारच नाहीस. कशावरून? सोपं आहे. तुला जेव्हा वाटेल की तू म्हातारा होणार आहेस तेव्हा तू अदृश्य हो आणि मी मोठा झालो की माझ्या समोर पुन्हा ये. चालेल? पण नको. तू अदृश्य झालास तर पार्वती वहिनी तुला कुठे शोधत राहील. मग तिला किती वाईट वाटेल. त्यापेक्षा तू जसा आहेस तसाच माझ्या बरोबर राहा. मीच बरोबर मोठा होतो. अदृश्य व्हायला नको की बिदृश्य व्हायला नको. उरफुटच तर एवढं काय आणलं? वाहन सामान आणलंय. वाहन सामान एवढं? हो. अरे काय गाव जेवण आहे का? हो, गाव जेवणच आहे. म्हणजे? अरे सगळे शास्त्री येणार, मग एवढं सामान आणायला नको. कोण कोण येणार आहे? मधुदादा येणार आहे, वसुधा वहिनी येणार आहे, कुसुमताई येणार आहे, प्रियाताई येणार आहे, चंदूकडची तिघं येणार आहेत, पूनम वहिनी येणार आहे, तिची आई येणार आहे आणि काय तिच्या बहिणीचं नाव ते सुलेखा येणार आहे. सुलेखा? हा, हल्ली तिचं नाव पण आठवत नाही मला. अरे मला चांगला आठवते ना. सुलेखा येणार आहे, माझी हिंदी येणार आहे.